एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। अमित शहांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावरून विरोधक आक्रमक आहेत। मात्र काँग्रेसने अपमान केल्याचा आरोप केला आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसचं कार्यालय फोडलं आणि त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोर कार्यकर्त्यांवर चांगलाच लाठीचार्ज केलाय। पाहूया। काँग्रेसनंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचं सांगत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेसचं कार्यालय फोडलं। कार्यालयात शिरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः तोडफोड केली। मोठ्या संख्येनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर हल्ला केला, पोस्टरवर शाईफेक केली आणि कार्यालयातल्या खुर्च्याही मोडल्या। आणि यानंतर पोलिसांनीही तोडफोड करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला। पोलिसांनी या हल्लेखोर कार्यकर्त्यांना लाठीनं चांगला चोप दिला। पोलिसांनी कार्यकर्त्यांना अक्षरशः पळवू पळवू मारलं। आंबेडकर जी ने इस्तीफा दिया तो उनका अपमान किया। कांग्रेस पार्टी हमेशा ही आंबेडकर जी का अपमान करती है। कांग्रेस पार्टी हमेशा ही बाबा साहेब आंबेडकर जी का अपमान करती है। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला त्यावरून वरट्टीवारांनी हे भाजपचे गुंड असल्याचा संताप व्यक्त केला। नाही, मी असं समजतो की ते भाजपचे कार्यकर्ते नाहीत, भाजपनी पोचलेली गुंड आहे। एखाद्या कार्यालयावर बघा, गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा अवमान केला म्हणून आम्ही संविधानिक पद्धतीनं आंदोलन करत होतो। आम्ही काय हातात दगड भिरकावला नाही कोणाच्या अंगावर। आम्ही आपल्या शांततेच्या मार्गानं हे आंदोलन करत असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या विरोधकांच्या कार्यालयावर दगडफेक होत असेल, खुर्च्या तोडल्या जात असतील आणि कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न होत असेल तरी किती गंभीर आहे। दुर्दैवाने आज मुंबईचा जो हल्ला झाला काँग्रेसच्या ऑफिसवर त्याचा मी सर्वप्रथम निषेध करते। हा खूप मोठा भ्याड हल्ला आहे। आम्ही बघतोय की महाराष्ट्रामध्ये सरकार कुठे आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री कुठे आहेत आणि महाराष्ट्राचे पोलीस काय काम करतात। कायदा सुव्यवस्था गृहमंत्री कोण आहेत आणि हे अर्बन नक्सलिझम नाहीये का मग? कायदा सुव्यवस्था गृहमंत्री कोण आहेत आणि हे अर्बन नक्सलिझम नाहीये का मग? आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची। एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल। तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल। त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःला टेस्ट करत रहा। सध्या अमित शहांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील फॅशन आणि स्वर्ग या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत। अमित शहांच्या विरोधात आंदोलन सुरू झाली आहेत। मात्र काँग्रेसनंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचं सांगत काँग्रेसच्याच मुंबई कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालायला पाहिजे। दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयात जाऊन तोडमोड करणं हे जरा अतिरेक आहे। आता गुंडागर्दीवर उतरण्याची आवश्यकता नाही, कोणत्याही कारणासाठी असो, पण पक्षाच्या कार्यालयावर जाऊन हल्ला करणं ही नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू करणं योग्य नाही। कृष्णा सोनारवाडकर, ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.